नवरा बायकोमध्ये ह्या ना त्या कारणावरून वादविवाद होत असतात. परंतु जर हे वादविवाद जर विकोपाला गेले तर ते घटस्फोट घेण्यापर्यंत येऊन पोचतात. परंतु अनेक प्रकरणामध्ये असं पाहायला मिळतं की नवरा बायकोचे वाद झाले आणि त्यातली जी बायको आहे ती नवऱ्याला सोडून माहेरी निघून गेली आणि परत आलीच नाही, किंवा नवरा बायकोला नांदवायला नकार देत आहे, तिला माहेरी नेऊन सोडलेला आहे, तिला नांदवत नाहीये. मग अशा वेळी त्यांच्याकडे काय पर्याय असू शकतो? तर अशा वेळी जर बायको नवऱ्याला सोडून जर माहेरी निघून गेलेली असेल, नांदायला येत नसेल आणि जर नवरा बायकोला जर नांदवत नसेल, तर अशा वेळी तुम्ही लीगल नोटीस पाठवू शकता. जर ही नोटीस जी आहे ती आपण विवाह हक्काची पुनर्स्थापनेसाठी पाठवतो. लीगल नोटीस पाठवूनही जर नवरा नांदवत नसेल, बायको नांदायला येत नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये हिंदू विवाह कायदा सेक्शन 9 अन्वये तुम्ही कोर्टामध्ये रेस्टिट्यूशन ऑफ कंजुगल राईट्स ह्याची पिटिशन दाखल करू शकता. म्हणजे विवाह हक्काची पुनर्स्थापना करण्यासाठीची पिटिशन म्हणजे अर्ज दाखल करू शकता. याच्यामध्ये कोर्ट जर तुमची बाजू जर व्यवस्थित असेल, म्हणजे जर तुमच्या पत्नीने किंवा जर तुमच्या पतीने कोणत्याही महत्वाच्या कारणाशिवाय जर तुमचा त्याग केलेला असेल, असं जर कोर्टाच्या निदर्शनास आलं, तर कोर्ट याच्यामध्ये नांदायला येण्यासाठीची किंवा नांदवण्यासाठीची ऑर्डर करू शकतं. परंतु अशा प्रकारची ऑर्डर झाल्यानंतर ते तुमच्या जोडीदारावरती म्हणजे तुमच्या पत्नीवरती किंवा पतीवरती अशा प्रकारची ऑर्डर बंधनकारक नसते. म्हणजे त्याने नांदवावंच तुम्हाला किंवा पत्नीने तुमच्याकडे नांदायलाच यावं ही त्यांच्यावरती बंधनकारक नसतं. मग याचा वापर कसा करण्यात येतो? तर जर अशा प्रकारची जर कोर्टाने ऑर्डर केलेली असेल आणि तरीही जर पती पत्नीला नांदवत नसेल किंवा पत्नी पतीकडे नांदायला जात नसेल, तर हे घटस्फोटाचं एक कारण बनू शकतं. म्हणजे याच्या आधारे तुम्ही घटस्फोटासाठीची पिटिशन दाखल करू शकता. कोर्टाची ऑर्डर असूनही पत्नी नांदायला येत नाहीये, कोर्टाची ऑर्डर असूनही पती नांदवत नाहीये, याच्या आधारे तुम्ही कोर्टामध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकता. परंतु सेक्शन 9 दाखल केलं म्हणजे पत्नी तुमच्याकडे नांदायलाच येईल किंवा तिच्यावरती ते नांदणं बंधनकारक आहे किंवा पती तुम्हाला नांदवेल त्याच्यावरती ते बंधनकारक आहे, हा गैरसमज जर असेल तर तो काढून टाका. याचा उपयोग पुढे घटस्फोट घेण्यासाठी तुम्ही करू शकता, अन्यथा याचा कोणताही इतर उपयोग नाही. हे जे सेक्शन आहे ते पूर्वीपासूनच वादग्रस्त सेक्शन आहे, परंतु याचा तुम्ही वापर करू शकता. कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.